सानिका, मी तुला काही विचारू? ती दचकल्यासारखी वळली. श्वास अडखळलेल्या स्वरात म्हणाली, हो सर. त्याने हलक्या काळजीपूर्वक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर रागावली आहेस का? माझ्या वागण्यामुळे तिच्या हृदयाचा ठोका क्षणभर थांबला. काल चॅटमध्ये घाबरलोय म्हणणारा सौरभ, आज ऑफिसमध्ये मन मोकळं करू पाहणारा आर्यन, दोघांच्या एकसारख्या भावनांनी ती हादरली. दुसऱ्या दिवशी सकाळसारखी सकाळ नव्हती. सानिका ऑफिसकडे जाताना रस्त्यावरील गोंधळातही तिला फक्त एकच गोष्ट सतावत होती. काल रात्री ऑनलाईन सौरभने केलेलं मनमोकळं करणं आणि काल ऑफिसमध्ये आर्यन सरांचे गूढ ओलसर डोळे तिला सतत जाणवत होते. ही दोन माणसं खूप वेगळी नसावीत, काहीतरी खोल साम्य आहे, खूप खोल. तिच्या मनाने पहिल्यांदा असा विचार केला होता. आधी तिने तो विचार झटकून टाकला. असं कसं शक्य आहे? एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी, तेही इतके वेगवेगळ्या स्वभाव. पण तरीही तिच्या मनात कुठेतरी एक बिंदू होता. सौरभच्या शब्दांची ऊब आणि आर्यन सरांच्या नजरेतील कोमलता एकसारखी वाटत होती. ती ऑफिसमध्ये पोहोचली. केबिनमध्ये शिरताना तिचा हात थोडासा थरथरत होता, जणू ती एखादं रहस्य उकलायला निघाली होती. आर्यन सर त्यांच्या खुर्चीत बसले होते. फाईल्स उघडल्या होत्या, पण त्यांचे डोळे तिथे नव्हते. ते समोरच्या काचेच्या भिंतीवर नजर रोखून बसले होते. सानिकाचे पाऊल आवाज करत आत आले, तेव्हा त्यांनी नकळत चेहरा वर केला आणि त्याची नजर सानिकावर थांबली. ती नजर तिला चिरून गेली. तिच्या मनाने हळूच सांगितलं, हीच ती नजर जी तू रात्री चॅटमधून अनुभवतेस. तिने मान हलवली. नाही नाही, असं नाही असू शकतं. पण तिच्या मनातील संशय आता अगदी टोकावर उभा होता. सौरभला सानिकाकडे पाहताच त्याचं मन नेहमीसारखं धावत सुटलं. तो स्वतःशीच म्हणाला, तिला सांगावं का? मीच आहे तो सौरभ, रात्रभर तिच्याशी बोलणारा, की पुन्हा एकदा स्वतःला मागेच ठेवावं, जेणेकरून मी तिला कधीच हरवणार नाही. त्याच्या भूतकाळातल्या जखमा त्याच्या मनावर पुन्हा दाब टाकू लागल्या. एक आवाज म्हणत होता, सांग, ती तुझीच आहे. पण दुसरा आवाज म्हणत होता, तिने तुला नकार दिला तर? तिने तुझी ओळखच स्वीकारली नाही तर? आणि ती भीती त्याला बोलू देत नव्हती. आज सानिका कामात फारसं लक्ष देऊ शकत नव्हती. ती सतत आर्यनकडे पाहत होती. त्याच्या हालचाली, बोलण्याचा टोन, शब्दांची निवड, वाक्य संपवण्याची त्याची खास पद्धत. आणि तिला जाणवत होतं, ऑनलाईन सौरभ बोलतो तसे हेही बोलतात. अगदी तसंच ऑनलाईन सौरभ म्हणायचा, ऐक ना, जरा थांब, आधी श्वास घे. आज आर्यन मीटिंग दरम्यान तिला म्हटला, एक मिनिट, आधी खोल श्वास घे सानिका. ती दचकली. आणखीन एक गोष्ट सौरभ नेहमी म्हणायचा, तू थकलीस की तुझे शब्द हळू पडतात. आज आर्यन सहज म्हणाला, आज तुझ्या बोलण्यात आधीचा उत्साह नाही. थकली आहेस का? सानिकाच्या अंगावर शिरशिरी उठली. हे असं योगायोग नसतो. हे साम्य खूप खोल आहे. पण मन अजूनही मान्य करायला घाबरत होतं. दुपारी लंचनंतर पुन्हा केबिनमध्ये आल्यावर सानिका हलक्याशा आवाजात म्हणाली, सर, तुम्ही ठीक आहेत ना? तो चकित झाला. कसं काय कळलं तुला? त्याने विचारलं. तिनं काही क्षण त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, ज्याच्याशी आपण रोज बोलतो त्याच्या चेहऱ्याची शांती, बेचैनी ओळखायला वेळ लागत नाही. हेच वाक्य काल रात्री सौरभने तिला सांगितलं होतं, जेव्हा तिने त्याची बेचैनी ओळखली होती. आर्यन थोडा अडखळला. त्याने फाईल बंद केली. नजर चुकवली. सानिका त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होती. आर्यनने मात्र तिच्याकडे पाहणे टाळले. सानिका मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. आज तिला खात्री पटली होती, आर्यन आणि सौरभ एकच आहेत. हो, हे दोघे वेगळे नाहीत. ही एकच व्यक्ती आहे. गोंधळ, आश्चर्य, उत्सुकता आणि भीती सगळं एकदम तिच्या मनात उसळलं. त्या दिवशी सौरभने तिला बारकाईने पाहिलं. ती काहीतरी विचारांनी त्रस्त होती. ती त्याच्यापासून काहीतरी लपवत होती. तो विचारात पडला, कुठे माझी ओळख कळली तर नाही ना?
तिच्या डोळ्यात आज वेगळाच प्रश्न आहे. तो तिच्या समोर येऊन म्हणाला, सानिका, सगळं ठीक आहे ना? आज तू जरा वेगळी दिसतेस. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, हो, फक्त काही प्रश्न आहेत. कदाचित मला त्याची उत्तरं लवकरच मिळतील. सौरभच्या मनात धडकी भरली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तिला कळलं का? ती शंका घेत आहे का? किंवा ती फक्त तर्क लावत आहे? त्याने शांत अभिनय करत विचारलं, कसले प्रश्न? सानिकाने हलकंसं हसून उत्तर दिलं, माझ्याशी संबंधित किंवा कदाचित कोणाशी तरी संबंधित. तो अवाक झाला. हेच वाक्य काल रात्री ऑनलाईन तिने सौरभला सांगितलं होतं. आर्यनच्या अंगातून एक शिरशिरी गेली. माणूस कोणाच्या शब्दामधून ओळखला जातो हे त्यानं आज अनुभवलं. त्या रात्री घरी जाऊन तिने फोन उघडला. चॅटवर सौरभ ऑनलाईन होता. तिने एकच मेसेज पाठवला, सानिका, आज मी कोणाला तरी पाहिलं आणि मला पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित माझा सौरभ फार दूर नाही. सौरभने टायपिंग सुरू केले, पण लगेच पुन्हा बंद. त्याचा श्वास जड झाला होता. हात थरथरले. तिला कळलंय का? नाही, अजून सांगायचं नाही. अजून वेळ नाही. तो शांत बसला आणि सानिका हळूच हसली, कारण तिला आता खात्री झाली होती. सौरभ आणि आर्यन हे दोन नावं असली तरी व्यक्ती एकच आहे. ऑफिसच्या मोठ्या काचामधून सांजवेळचा सोनेरी प्रकाश आत येत होता. काम संपल्यामुळे गडबड कमी झाली होती, पण वातावरणात एक विचित्र शांतता पसरली होती. जणू कुणीतरी एखादं गुपित उघड होण्याची प्रतीक्षा करत होतं. सानिका तिच्या केबिनमध्ये बसून फाईल्स बंद करत होती, पण तिचे विचार मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या एकाच प्रश्नावर फिरत होते. सौरभ आणि आर्यन हे दोघे एवढे सारखे का वाटतात? तिने स्वतःलाच अनेकदा समजावलं होतं की हे फक्त योगायोग आहे, पण मनातील शंका आज जरा जास्तच तीव्र झाली होती. छोट्या गोष्टी पण खोल संकेत. आज दुपारी तिने आर्यनशी बोलताना पाहिलं. त्याचा आणि आर्यनचा बोलण्याचा टोन एकच आहे. सौरभचा आवाज आणि आर्यनचा आवाज जवळजवळ सारखाच होता. आजपर्यंत तिने कधी नोटीस केलं नव्हतं, पण आज तिचं पूर्ण लक्ष त्याच्या बोलण्यावरच होतं. आता तर तिला खात्री पटत चालली होती. त्या विचारानेच हृदय धडधडू लागलं, पण ती काही बोलली नाही. दुसरा संकेत म्हणजे आवाजातील साम्य. संध्याकाळी घरी गेल्यावर चॅटवर सौरभ नेहमीसारखा तिच्या दिवसाबद्दल विचारत होता. ती सांगत होती, आज ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट आला, आर्यन सरांनी मीटिंग घेतली वगैरे. पण जेव्हा तिनं आर्यन आज खूप रागात होता असं म्हटलं, सौरभने लगेच विचारलं, मी म्हणजेच तो का रागावला होता? मी हे शब्द तिला झटकन जाणवले, पण सौरभने लगेच मेसेज एडिट केला. तो का रागावला होता? ही छोटी चूक होती, पण सानिकाच्या मनाला खूप जोरात धडक देणारी. तिसरा संकेत, त्याचं प्रेम. एकसारखं आर्यन ऑफिसमध्ये तिला जेव्हा बघत असे, त्याच्या डोळ्यात जी काळजी दिसायची, तीच काळजी सौरभ चॅटवर व्यक्त करायचा. दोघांनी तिच्या सुरक्षेबद्दल जे शब्द वापरले ते सुद्धा एकसारखे. दोघांच्या प्रेमाचा रंग, दोघांच्या भावना, दोघांचा शांतपणा आणि आतलं वादळ सगळं जुळत होतं. आणि मग तो क्षण, त्या दिवशी ऑफिसमधून निघताना सानिकाने नकळत आर्यनच्या केबिनमध्ये विसरलेली डायरी आणायला गेली. दरवाजा अर्धवट उघडा होता. आर्यन फोनवर बोलत होता. त्याचा आवाज नेहमीपेक्षा जास्त थकलेला. हो, मी तिला आज सांगणार होतो, पण मला भीती वाटते. ती माझ्यापासून दूर गेली तर मला नाही जमणार. तिच्याशिवाय जगणं नाही. सानिकाच्या पायाखालून जमीन सरकली. तो आवाज, तो थर, तो कंप. सौरभ चॅटवर जसा बोलतो तसाच. जशी ती परत वळणार तितक्यात त्याचा आवाज पुन्हा ऐकू आला. मी तिला सांगू शकत नाही की मीच सौरभ आहे. मला अजून धैर्य नाही. आणि त्या एका वाक्याने सानिकाच्या मनाने जसा एखाद्या कोड्याचा शेवटचा तुकडा जुळावा तसा सगळं जुळून आलं. तिचा श्वास रोखला गेला. हात थरथरले. डोळ्यात पाणी यायला लागलं. सौरभ म्हणजेच आर्यन आणि आर्यन म्हणजेच सौरभ. तिने मागे सरकत स्वतःला स्थिर केलं. डोळे मिटून खोल श्वास घेतला आणि तिच्या ओठावर एक गोड, शांत भावनांनी भरलेलं स्मित उमटलं. तिला आनंद झाला, पण चेहऱ्यावर नाही. त्या क्षणी तिचं हृदय आनंदाने फुलून आलं.
जगातील सर्वात सुंदर गुपित तिच्या समोर उलगडलं होतं. तो मुलगा जो तिला ऑनलाईन प्रेमाने बोलतो, जीव लावत असतो, तोच तो माणूस जो ऑफिसमध्ये तिला जपतो, रागवतो, भांडतो, पण मनापासून तिच्यावर प्रेम करतो. तिच्या गालावर हलकीशी उबदार लाज पसरली, पण जेव्हा ती परत केबिनमध्ये त्याच्यासमोर गेली, ती अगदी पूर्वीसारखी शांत चेहऱ्याने वागली, जणू तिला काहीच कळालं नाही. कारण तिने ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळची हवा जणू काही बोचरी झाली होती. नेहमीच ऑफिसमध्ये गडबड, हलकासा हास्य आणि कर्मचारी आपापल्या कामात गुंतलेले असत, पण आज वातावरणात एक अनामिक तणाव होता. रिसेप्शनपासून मॅनेजमेंट फ्लोअरपर्यंत एक विचित्र शांतता जाणवत होती. जणू काही काल रात्री कुठेतरी काहीतरी तुटलं होतं आणि त्याचे तुकडे आज ऑफिसभर विखुरले होते. सानिका ऑफिसमध्ये पाऊल टाकते तेव्हा तिला काही नजरा आपल्या दिशेने वळताना जाणवतात, पण आज त्या नजरा जिज्ञासू किंवा जळणाऱ्या नव्हत्या. त्या काळजीने, धास्तीने भरलेल्या होत्या. तिला काही कळत नव्हतं. सगळे माझ्याकडे असं का बघतायत? तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. ती थेट तिच्या टेबलपाशी पोहोचली, पण आज आर्यनने तिला आत बोलावलं नव्हतं. नेहमीप्रमाणे सकाळच्या मीटिंगची नोटीसही नव्हती. तिच्या मनात अस्वस्थता वाढायला लागली. कालची पार्टी, तिचं इतरांशी सहज बोलणं आणि अचानक आर्यनचं तावातावात निघून जाणं. त्यानंतर उशिरा रात्री त्याचे पाठवलेले "रीच होम सेफली" आणि "टेक केअर" एवढेच 2 मेसेज. तिच्या मनात काळजी, अपराधीपणा आणि गोंधळ सारं एकत्र गुंतलेलं. थोडा वेळ थांबूनही त्याच्याकडून काही सूचना न आल्यामुळे शेवटी सानिकाने धाडस केलं. श्वास स्थिर करण्याचा प्रयत्न करत तिने आर्यनच्या केबिनच्या दाराजवळ येऊन हळूच टकटक केली. "कम इन." आवाज भलताच थकलेला, जड आणि भावनाशून्य होता. सानिकाचं हृदय धडधडू लागलं. ती दार उघडून आत शिरली आणि समोरचं दृश्य पाहून क्षणभर अवाक झाली. आर्यन टेबलला टेकून बसला होता. केस विस्कटलेले, डोळे लाल, सूज आलेले, जणू त्या डोळ्यांनी अख्खी रात्र झोप पाहिलीच नव्हती. समोरच्या टेबलवर अर्धवट पाण्याची बाटली, रिकामी कॉफीचे कप आणि काही कागद विखुरले होते. हा तोच आर्यन, नेहमी एकदम परफेक्ट, शांत, नियंत्रित, थोडासा रागीट पण प्रखर व्यक्तिमत्व असलेला माणूस नाही. हा तर तुटलेला वाटत होता. सानिकाच्या आत काहीतरी हललं. एक अजब वेदना, काळजी, ओढ एकत्रित उसळली. "सर, आपण ठीक आहात ना?" तिचा आवाज कंप पावत होता. आर्यनने डोळे वर केले. त्या नजरेत कालच्या रात्रीचे सारे वादळ, सारा असह्य गोंधळ, तसेच तिला पाहताच उमटलेला कोमल स्पर्श. "आय एम फाईन, मिस सानिका." तो खोटं बोलत होता. तिला जाणवलं सानिकाच्या मनातील घालमेल. ती पुढे सरकली. त्याला आज अशा अवस्थेत सोडून देणं तिला शक्य नव्हतं. "सर, तुम्ही काल खूप ड्रिंक केली का?" तिने जड स्वरात विचारलं. त्याने नजर चुकवली. सानिकाच्या मनात कालचं दृश्य येऊ लागलं. त्याचं पार्टी सोडून जाणं, तिने बोलताना त्याची जळजळीत नजर, मग रात्री उशिरा त्याची काळजी करणं. "तुम्ही माझ्यामुळे रागावलात का?" शब्द तिला आवरता आलेच नाहीत. आर्यनचा श्वास अडकला. नजरेत एक क्षणासाठी वेदना चमकली. "इट्स नॉट अबाउट यू." तो पुटपुटला, पण यावेळीही तिला जाणवलं तो पुन्हा खोटे बोलतोय. सानिकाच्या मनात त्याला सांभाळण्याची इच्छा वाढत गेली. हे काय होत आहे? का इतकं त्याच्याबद्दल काळजी वाटत होती? का त्याचा त्रास पाहिला की तिच्या छातीत कळ उठत होती? काल रात्री तिने उलगडलेलं सत्य, आर्यन म्हणजे सौरभ, आणि आज तिच्यासमोर बसलेला हा तुटलेला, भावनांमध्ये गुरफटलेला माणूस. ती अजून काही बोलण्याआधी आर्यन म्हणाला, "सानिका, काल तुम्ही पार्टीत इतरांशी खूप जवळून बोलत होता." तो थांबला. त्याचा आवाज तुटला. सानिकाचा श्वास जड झाला. आता तिला स्पष्ट समजलं, तो जलस होत आहे. ती कुणाशी बोलले तरी त्याला त्रास होतो. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं, पण ती लगेच सावरली. ती हळूच पुढे आली. टेबलजवळ उभी राहून हळू आवाजात म्हणाली, "तुम्हाला माझ्याबद्दल इतका राग का येतो सर? मी इतरांशी बोलले की तुम्हाला असं का होतं?" आर्यनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या नजरेतला शोध, न बोललेले शब्द आणि दडलेलं कोमल प्रेम
त्याने जाणवलं त्याचा आवाज अगदी मंद झाला. बिकॉज आय केअर सानिका मोर दॅन आय शूड, मोर दॅन युअर प्लॅन टू. सानिकाच्या अंगावर शहारे आले. हृदयाचे ठोके तिच्या कानात घुमू लागले. तिच्या डोळ्यात अनामिक पाणी दाटलं. प्रेम, भीती, काळजी की दोघांचं मिश्रण. ती काहीच बोलू शकत नव्हती. त्या क्षणी दोघात एक दुःख, ओढ आणि शांत प्रेम वाहत गेलं शब्दाशिवाय. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल.